पाषाणोरमर्दनं देवकी परमानन्दं बुद्धं वन्दे जगद्गुरुम्। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या मग सहजे सत्कारवादू तो पद्मकर वरदू धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू। काल पूर्वमीमांसा दर्शनाचा विषय झाला. आता म्हणतात मग सहजे सत्कारवादू. पाचवा जो हात आहे तो कोणता आहे तर म्हणाले तो सत्कारवादाचा हात आहे. सत्कारवाद या शब्दाचा अर्थ सत्कार्यवाद म्हणजे सांख्यशास्त्र. सांख्यशास्त्र जे आहे ते प्रकृती पुरुष यांच्या विवेकाबद्दल विचार करणारे शास्त्र आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यकारणभाव जे प्रत्येक शास्त्रानं मानलेले आहेत त्या प्रत्येक शास्त्रामध्ये सत्कार्यवाद हा एक महत्त्वाचा कार्यकारणभाव आहे. बौद्धांचा शून्यवाद आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं की वस्तू नाहीच आहे, कारणे नाही कार्य नाही, म्हणून दोन्ही शून्य. हा झाला बौद्धांचा शून्यवाद. नैयायिकांचा आरंभवाद आहे. आरंभवादामध्ये काय आहे की कार्य नसतं ते नवीन उत्पन्न होतं, कारण असतं त्याच्यात अर्ध कारण आहे पण कार्य अजिबातच नाही. तो झाला आरंभवाद. तिसरा वाद आहे तो सांख्यांचा सत्कार्यवाद. त्यांचं म्हणणं असं की कार्य उत्पन्न होण्यापूर्वी सुद्धा सतत होतं. म्हणजे पूर्वी सुद्धा तिळामध्ये तेल होतं. मागे मी याचं उदाहरणं दिलेले. तिळात तेल असल्यामुळं तिळापासून तेल उत्पन्न होतं. भले आता तीळ अवस्थेमध्ये तेल तुम्हाला दिसलं नाही तरी त्याच्यात ते असतं, लपलेलं असतं. विशिष्ट प्रक्रियेनुसार ते अभिव्यक्त होतं असं म्हणणं आहे. म्हणून त्याला म्हणतात सत्कार्यवाद. सांख्यशास्त्र हे वेदांताच्या खूप जवळचं आहे. म्हणजे त्या षड्दर्शनांचा जर क्रम लावायचा जर झाला तसं वस्तूचा क्रम नाही आहे, आधी हे नंतर ते असं नाही झालेलं, पण तरीसुद्धा क्रम जर लावायचा तर सर्वात खालचा क्रम आहे तो वैशेषिकाचा. त्याच्यानंतर गौतमाचं न्याय येतं, त्याच्यानंतर योगशास्त्र येतं किंवा सांख्यशास्त्र येतं, त्याच्यानंतर योगशास्त्र, त्याच्यानंतर मीमांसा, त्याच्यानंतर वेदांत, असा एक क्रम लागू शकतो. कारण न्यायशास्त्राने मनन होतं. आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः असं बृहदारण्यकाची श्रुती आहे. त्या वाक्यामध्ये आत्म्याचं दर्शन करावं सांगितलं. द्रष्टव्य आत्मदर्शन करावं. त्याचे उपाय काय तर श्रोतव्यः मंतव्यः आणि निदिध्यासित हे उपाय. म्हणजे श्रवण करावं, मनन करावं आणि त्याचं निदिध्यासन करावं. श्रवण जे आहे ते उपनिषदांचं झालं की त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या शंका आहेत त्या शंकेचं निराकरण करण्यासाठी मनन करायचं. आणि श्रवण आणि मनन झाल्यानंतर त्याच्यासारखी तदाकार एकसारखी वृत्ती करायची. ती वृत्ती जी आहे ते निदिध्यासन. तर ते निदिध्यासन जे होतं ते सांख्य आणि योगशास्त्राच्या द्वारा होतं, त्यातले तर योगाच्या द्वारा होतं. आणि सांख्यशास्त्र हे आत्म्याला कर्ता मानत नाही, फक्त भोगता मानतं. बाकी नैयायिक कर्ता आणि भोगता असं दोन्ही मानतात. सांख्यशास्त्र मात्र एक पायरी सोडून आत्म्याला काय मानतं, फक्त भोगता मानतं. म्हणजे प्रत्यक्ष कर्ता मानत नाही. कर्ता जे आहे ते सगळं प्रकृती करते असं त्यांचं म्हणणं आहे. या अंशात वेदांताच्या एकदम जवळचं सांख्यशास्त्र आहे. शिवाय ते आत्म्याला स्वप्रकाशी समजतं. आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा कुठला धर्म नाही, तर ज्ञानस्वरूपच आत्मा आहे. एवढ्या बाबतीमध्ये सांख्यांचा आणि वेदांतांचा एक संवाद आहे, एक मत आहे. त्यामुळं सांख्यवाद हा नंतर आचार्यांनी सांगितलं. म्हणजे यांनी कोणी ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं की म्हणाले मग सहजे सत्कारवादू तो पद्मकर वरदू. तो कसा आहे पाचवा हात सत्कार्यवादरूपी सांख्यदर्शन असून त्याचा तो कसा आहे पद्मकर वरदू, वर देणारा, आणि हातामध्ये पद्मकर आहे म्हणजे कमळ आहे. कमळ हात असलेला जो हात आहे, कमळ ज्या हातात आहे तो हात म्हणजे सांख्यवाद दर्शनाचं प्रतीक आहे. जो वरदान करणारा आहे, तो सच्चिदानंद धर्माची प्रतिष्ठा करून देणारा आहे, करकमल आहे. आणि सहावा जो हात आहे तो म्हणजे धर्मप्रतिष्ठा. धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू
अभयहस्तु. जो धर्मप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ जीवाच्या ठिकाणी असलेले जे सच्चिदानंद धर्म आहेत त्या धर्मांची प्रतिष्ठा करून देणारा, यानं योगशास्त्र सांगितलं. सांख्य आणि योग. तो काय सिद्ध हस्त आहे आणि तो काय करतो, सगळ्यांना अभय देतो. अभय प्राप्त होतं म्हणजे अभय म्हणजे वैजनक प्राप्त होसी. वेदांत वगैरेच्या प्राप्तीनं आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा मोठा लाभ काय आहे, तर शांती प्राप्त होते राहील. सर्वात महत्त्वाचे भीती नाही राहत. अभय अभयप्राप्ती होते. अभय म्हणजे अजिबात भीती कुठलीच नाही. कारण भय कोणाला होतं, द्वैतात भय, द्वितीयाद्वय भयम भवती. दुसरं असलं द्वैतात भय, द्वितीयाद्वय या शब्दानं दुसरं द्वैत असं सांगितलं. अभय कोणत्या अवस्थेत आहे, अद्वैत अवस्थेत आहे अभय. म्हणून ते अद्वैताची अवस्था प्राप्त करून देण्याचं काम जे आहे ते निधिध्यासन करतं. म्हणजे जसं ते किडा असतो की नाही, किंवा ते सुरवंट पतंगाचं, त्या पतंग म्हणजे फुलपाखरू, त्या फुलपाखरूचं सतत चिंतन करतं आणि चिंतन करत 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 त्याला त्याची भीती असते आणि एक दिवशी स्वतःच ते फुलपाखरू होऊन जातं. हे निधिध्यासन आहे. ती एकाकार वृत्ती होते आणि त्या एकाकार वृत्तीनं काय होतं की त्याला फुलपाखरूत्व आपोआप जसं मिळतं तसं जीवानं निधिध्यासन केलं, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. एकदा निधिध्यासन त्याच्या ठिकाणी झालं की त्याला ब्रह्म प्राप्त होतं. म्हणजे काय होतं, सच्चिदानंद स्वरूप धर्मप्रतिष्ठा त्याच्या ठिकाणी आपोआप होते. हे करणारे शास्त्र कोणतं, तर ते म्हणजे योगशास्त्र. म्हणून धर्मप्रतिष्ठा या शब्दानं इथं योगशास्त्र अभिप्रेत आहे आणि सत्कारवादो या शब्दाने या ठिकाणी काय सांख्यशास्त्र अभिप्रेत आहे. अशा प्रकारे 6 दर्शन झाले बघा. म्हणजे न्याय झाला, वेदांत झाला, वैशेषिक झाला, पूर्वमीमांसा झाली, सांख्य झाला आणि योग झाला. ही सगळ्या शास्त्र म्हणजे गजाननाच्या हातातले जे 6 गजाननाचे जे 6 हात आहेत त्या 6 हातही ते 6 दर्शन आहेत. आणि नाही, 6 हात ही 6 दर्शनांची आकृती आहे आणि त्या शास्त्रांचे जे विषय आहेत, प्रतिपादनाचे जे विषय आहेत ते विषय मात्र त्यांच्या हातातले ते एक एक आयुध आहेत. असं असं आयुध म्हणा किंवा त्यांना धारण केलेल्या ज्या वस्तू. कारण काय पद्म काय आयुध नाही होत आहे की नाही, शस्त्र नाही होत, पद्म काय आयुध नाही, पण ते वस्तू. आणि धर्मप्रतिष्ठा तो सिद्धो अभय असतो. हा तर अभय असते, आशीर्वाद देणारा हात आहे. योग दर्शनाचा अभय हात जो आहे तो आशीर्वाद देणारा हात आहे. आता देखा विवेक तव सुविमळू तोची शून्ना दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. काय आत्मानात्म विवेक या सगळ्या दर्शनांचं काय काम आहे, ते सगळे दर्शनं पहिल्यांदा जर कोणता विचार करत असतील तर आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय याचा विचार करतात. ह्या सगळ्या दर्शनांचा विचार तिथे आहे. कारण प्रत्येक दर्शन जे प्रवृत्त झालेलं आहे ते जीवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी प्रवृत्त झाले. प्रत्येकाचं म्हणणे म्हणजे 4 वाघ जरी असला तरी तो हेच म्हणतो, काय जीवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी आम्ही तत्वज्ञान सांगतोय. आणि वेदांत सुद्धा तेच सांगतो की जीवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी आम्ही तत्वज्ञान सांगतोय. मग यांचं मुख्य काय, आत्मा कशाला म्हणावा, अनात्मा कशाला म्हणावा, याच्यावर विवाद होतो. म्हणजे त्यांचा विचार आहे. म्हणून देखा विवेक तव सौविमळू तोची शुंडा दंडू सुरडू. म्हणून या शास्त्रांच्या द्वारा जो आत्मानात्माचा विवेक आहे तो विवेक म्हणजे याची गणपतीची सोंड आहे, शुंडा दंडू. सरळ शुंडा आहे. जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. ज्या ठिकाणी फक्त महासुखाची प्राप्ती होते, म्हणजे विवेकानं महासुखाची प्राप्ती. नित्यानित्य वस्तू विवेक हे साधन आपण मानलेलंच आहे. म्हणून विवेक जे झालं ते शुंड, गणपतीची शुंडा झाली. म्हणजे आत्मा या सगळ्या शास्त्रांच्या मध्ये आत्मानात्म विवेक जो आहे आत्मानात्म विवेक म्हणजे गणपतीची शुंडा झाली. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. तरी संवादू तोचु दशुनु जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. आता ही जी 6 दर्शनं आहेत यांच्यात परस्पर काही वेगवेगळे मत आहेत, हे खरं आहे. पण सगळेच परस्पर वेगवेगळे मतं असले तर ते मग ते त्यांच्यात काहीच एक वाक्यता नाही का, असं नाही. या सगळ्यांच्यात एक वाक्यता पण आहे. म्हणून संवाद पण आहे यांच्यामध्ये. यांच्यात एक वाक्यता म्हणजे हे सगळे क्रमाक्रमानं जीवाला मुक्त करणारे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते
क्रमाक्रमानं उपकारक आहेत. वेदांत हा काही एकदम सुरुवातीच्या साधकाला उपयोगाला येत नाही. त्याला आत्मानात्मा विवेक करण्यासाठी पहिल्यांदा तर्क वगैरे द्यावा लागतो, म्हणून न्यायशास्त्र सुरुवातीला उपयोगाला येतं. मग त्याच्यानंतर सांख्यशास्त्र उपयोगाला येतं. त्याच्यानंतर पूर्वमीमांसा जे शास्त्र आहे ते कर्मकांडाच्या द्वारा चित्तशुद्धीला उपयोगाला येतं. योगशास्त्र जे आहे ते निधिध्यासनाच्या द्वारा त्याला उपयोगाला येतं, आहे की नाही. म्हणून या सगळ्यांचा एक संवाद पण आहे. म्हणून काही शास्त्रामध्ये 4 प्रकारचे सिद्धांत मानले. एक प्रतितंत्र सिद्धांत असतो. प्रतितंत्र सिद्धांत म्हणजे त्या त्या शास्त्राचा सिद्धांत. जसं वेदांताचा सिद्धांत आहे की नाही, ब्रह्मसत्य आहे, जगमिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म हे अभिन्न आहे. हा जो सिद्धांत आहे हा फक्त आणि फक्त वेदांताचा सिद्धांत. या अशा सिद्धांताला म्हणायचं प्रतितंत्र सिद्धांत. किंवा न्यायशास्त्राचं 16 पदार्थांचं तत्वज्ञानाने मोक्षप्राप्ती होते, हा सिद्धांत इतर शास्त्रकारांनी मांडलेला नाही, तो फक्त आणि फक्त त्याचाच आहे. म्हणून हा एक सिद्धांत झाला. या सिद्धांत म्हणतात प्रतितंत्र सिद्धांत. दुसरा सिद्धांत आहे तो म्हणजे सर्वतंत्र सिद्धांत. सर्वतंत्र सिद्धांत या शब्दाचा अर्थ सगळ्या शास्त्रांनी मान्य केलेला. सगळ्या शास्त्रांची एक वाक्यता कुठं आहे बघा, जीवाला बंधन आहे हे सगळ्यांना एक वाक्यतेने मान्य आहे. सगळे इथून तिथून जीवाला बंधने मान्य करतात. सगळेच्या सगळे या बंधनातून मुक्त होणं आवश्यक आहे असं समजतात. मोक्षाचं स्वरूप कसंही असो, कोणी काही म्हणेल, मोक्ष याला म्हणावं, मोक्ष त्याला म्हणावं, पण मोक्ष नित्य मानतात. मोक्षाशिवाय गती नाही हे सगळ्यांनाच मान्य आहे. मोक्ष प्राप्त केला पाहिजे हे मान्य आहे. पुन्हा शिवाय मोक्ष नित्य आहे. एकदा मोक्षाला गेलेला जीव पुन्हा जन्माला वगैरे येत नाही हे सगळ्यांना मान्य आहे. म्हणजे या बाबतीत सगळे एकच वाक्य आहे, जीव जो आहे त्याचं जे काही स्वरूप दिसतंय ते तसं नाही आहे. खरं जर विचार केला ना तर सगळ्यांनाच मिथ्यावाद मान्य असं आचार्यांचं म्हणणं आहे. आचार्यांनी भाष्यामध्ये एका ठिकाणी असं सांगितलं, कोणी कोणताही सिद्धांत मानो पण मिथ्यात्व जे आम्ही सांगतो ते सगळ्यांना मान्य आहेच आहे म्हणून त्यांनी सांगितलं. ते कसं तर आता बघा, नैयायिकांचं म्हणणं आहे की आत्मा विभू आहे. विभू म्हणजे व्यापक आहे. आता व्यापक असलेला आत्मा, सगळीकडे पसरलेला आत्मा, त्याला आपण मी म्हणतो आणि देह दाखवतो. म्हणजे नैयायिकांना सुद्धा हा विषय जो आहे हे खोटंच मान्य करणं भाग आहे. म्हणजे ते कितीतरी जग सत्य मानत असले तरी हे देहात्मैक्य अध्यास त्यांना हा खोटं म्हणणं मान्य आहे. ही स्थिती सांख्यांची पण आहे. सांख्यांना सुद्धा आहे प्रकृती पुरुषाचा विवेक करावा लागतो. त्यांचं म्हणणं आहे की बुद्धीच्या तादात्म्यामुळं अहंकार येतो याच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी. वस्तुतः आत्मा काहीही करत नाही. आत्मा काहीही करत नाही. करतो कोण? बुद्धी करते, प्रकृती करते. पण त्याचा आरोप कोणावर होतो? आत्म्यावर होतो, मी करतो. वेदांत तरी काय म्हणतं? हेच म्हणतं ना. वेदांताचं तेच म्हणणं आहे, माया सगळं करते म्हणणं आहे. म्हणजे त्याचा विचार केला तर म्हणून या सगळ्यांच्यात एक संवाद पण आहे. म्हणून या साही शास्त्रात असणारा जो संवाद आहे, तरी संवाद तो जी दशुन म्हणजे एक वाक्यता जो आहे तो गणपतीच्या मुखातील पांढरा शुभ्र एक समान असलेला जो दात आहे, तो दात म्हणजे या सगळ्यांचा संवाद आहे. गणपतीचा म्हणजे या शास्त्रांच्या मध्ये जी एक वाक्यता आहे, ही एक वाक्यता अभिप्रेत आहे. याचा अर्थ लक्षात घेतलं पाहिजे की हे शास्त्र आधुनिक लोक जसं म्हणतात किंवा सामान्यपणे माणसांना जे वाटतं की एकमेकाला भांडतच बसतात, साही विवाद करता पडले प्रवाही म्हणतात की नाही, ते कवी सुद्धा लोक तसंच वर्णन करतात की सगळे साहित्य शास्त्र वादच करत बसतात असं मला वाटतं की नाही. तसा अर्थ नाही आहे. या सगळ्यांचं एक वाक्यता पण आहे. नाहीतर काय झालं असतं, सुंद आणि उपसुंदासारखं एकमेकाला भांडून सगळे नष्ट झाले असते की नाही. ते सुंद आणि उपसुंदांची कथा आहे, सुंदोपसुंद न्याय म्हणून प्रसिद्ध, की ते ब्रह्मदेवापाशी त्या दोघांनी तप केलं आणि त्यांनी अजय वरदान प्राप्त करून घेतलं. ब्रह्मदेवाने त्यांना असं सांगितलं की तुम्ही सगळ्या जगावर विजय प्राप्त कराल, पण तुमचा मृत्यू तुम्ही दोघं एकमेकाला भांडलात तर होऊन जातो, तेव्हा तुम्ही एकमेकाला भांडू नका.
बाकी इतर कोणाकडे भांडण नाही. त्यामुळे हे दोघं एक वाक्यतेनं राहत होते. जोपर्यंत एक वाक्यतेनं राहत होते तोपर्यंत त्यांनी सगळ्या जगावर राज्य केलं. मग विष्णूंच्या लक्षात आल्यानंतर विष्णूंनी एक युक्ती करून त्याच्यामध्ये एका स्त्रीचं रूप धारण केलं विष्णूंनी त्याच्यासमोर, तेलोत्तमाचं, आणि तिच्या समोर जाऊन त्यांना आकर्षित केला. तर दोघांना ती पाहिजे होती, तिच्यामुळे दोघं एकमेकाला भांडायला लागले आणि त्या भांडणामध्ये दोघे नष्ट झाले. याला सुंदोपसुंदर न्याय म्हणतात. तसं जर शास्त्र एकमेकाला भांडले, दोघांच्या जर एक वाक्यातच नसेल सगळ्या शास्त्रात, तर काय होईल की दोन्ही अप्रमाण ठरेल ना, हेही चूक तेही चूक असं दोन्ही ठरेल. म्हणून एकमेकाला भांडून उपयोग नाही आहे की नाही. त्यामुळे सुंदोपसुंदर न्याय नाही आहे यांच्यात, तर यांच्यात एक वाक्यत आहे. म्हणून तरी संवादो तोची दशनो जो समता शुभ्रवर्णो, म्हणजे शाही दर्शनाची एक वाक्यता ही भगवंताचा एक पांढरा शुभ्र दात, हे सांगण्यामध्ये आधुनिक लोकांच्या सगळ्या मताचं खंडन झालं असं म्हणायला काही हरकत नाही. समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू. उन्मेष सूक्ष्मे क्षणू म्हणजे उन्मेष म्हणजे एक प्रकारचा उन्मेष म्हणजे किरण म्हणतात, पण सूक्ष्मे क्षणू म्हणजे सूक्ष्मातलं सूक्ष्म विचार, प्रतिभेचा सूक्ष्म विचार ज्याच्यामध्ये आहे असा तो विघ्नराज, तो अद्वैत ज्ञानरूप सूक्ष्मदृष्टी असलेला तो परमात्मा हा काय या सगळ्या शास्त्राचं एक प्रकारचं दैवत आहे. म्हणजे अशा प्रकारचं वर्णन केलं त्यांनी. म्हणजे शास्त्र त्याचे हात आहेत, त्या शास्त्रातले प्रतिपाद्य त्याचे आयुध आहेत, त्याचा तो शास्त्राची एक वाक्याचा दात आहे. अशा प्रकारचा हा अद्वैत सूक्ष्म क्षण असलेला उन्मेष म्हणजे अद्वैत ज्ञानरूपी सूक्ष्म बुद्धी असं त्यांनी केला. ती ज्याला आहे असा हा विघ्नराजू हा गणपती आहे. अशा प्रकारे गणपतीचं त्यांनी हे वर्णन केले. तो सृजी पाळी संवारी ऐसी बोलती पुढे दे मद अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती. आता ते दात झालं झालं. आता पुन्हा एकदा पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा या दोघांना विशेष स्थान आहे. कारण कर्म आणि ज्ञान, कारण मोक्षाला हे दोनच मार्ग देऊ शकतात तुम्हाला. सांख्ययोगेन कर्मयोगेन योगिनाम काय लोकेस्मिन विविधानिष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम असं सांगितलंय की या दोनच निष्ठा आहेत तुम्हाला वर जाण्यासाठी. बाकीचे हे सगळे त्याला सहाय्यक आहेत, पण निष्ठा जर म्हणले तर दोनच आहेत, एक कर्म नाही तर ज्ञान. तर त्यात कर्म आणि ज्ञानाचा जर विचार करता सांख्य म्हणजे इथं वेदांत आहे, तर सांख्यांचं ज्ञानमार्ग आणि कर्मयोग म्हणजे मीमांसा, मीमांसेचा कर्ममार्ग, हे दोन आहेत. म्हणून हे दोन इथं पुन्हा त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्याची उपमा दिली की हे दोन जे आहेत ते गणपतीचे कान आहेत, श्रवण. कारण ऐकावं तर दोन्ही मीमांसाच ऐकावं. मीमांसा शब्दाचाच मुळात अर्थ असा आहे पूज्य विचार म्हणजे मीमांसा. मी अधिक मान धातू आहे, त्या मान धातूचा विचार जो अर्थ आहे तो असे पूज्य विचार. म्हणजे ज्या शास्त्राने अत्यंत पूज्य विचार सांगितलेला, टाकाऊ एकही विचार सांगितलेला नाही आहे, त्या शास्त्राला म्हणायचं मीमांसा शास्त्र. मीमांसा करणे म्हणजे विचार करणे, तर तो पूज्य विचार करणे. तर त्यामुळे दोन पूज्य विचार असल्यामुळं हे पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा हे भगवंताचे काय दोन कान आहेत. म्हणून जो अवगमली या दोन्ही, मला असं वाटतं म्हणाले ही दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी, अवगमलिया म्हणजे मदावगमलिया याचा अर्थ मला असं वाटतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती. त्यांच्या या दोन्ही मीमांसेच्या ज्ञानाचा मद सेवन करणारे मुनी हे जणू काही भ्रमर आहेत. म्हणजे जसं कमळातला मध भ्रमर सेवन करतो, तसं या दोन शास्त्रांच्या ज्ञानाचं सेवन करणारे जे मुनी आहेत, मुनी म्हणजे चिंतनशील जे कोणी असेल ते मुनी. ऋषी वेगळे आणि मुनी वेगळे. ऋषी त्यांनाच म्हणतात ज्यांना वेदमंत्राचा साक्षात्कार झालाय ते ऋषी, आणि जे मननशील असतात ते होतात मुनी. म्हणजे वेदमंत्राचा साक्षात्कार हे कमी ऋषींना झालाय. म्हणून गीतेमध्ये सुद्धा विभूतीमध्ये भगवंतांनी ऋषी वेगळे आणि मुनी वेगळे केले. मुनीना मप्यहम व्यासः म्हटलं आणि वसिष्ठश्चास्मी ऋषीणाम म्हटलं. ऋषींच्या मध्ये माझी विभूती वसिष्ठ म्हणून सांगितलं आणि मुनीमध्ये वेदव्यास म्हणून सांगितलं.
हा फरक आहे. म्हणून ब्रह्मयज्ञ जो करतो की नाही आपण, त्या ब्रह्मयज्ञात ऋषी तर्पणात काही विशिष्ट ऋषी घेतले. ते कोणते ऋषी आहेत की ज्या ऋषींनी ऋग्वेदाच्या मंत्राचं ज्यांना दर्शन झालं आहे, सूक्त, ते प्रमुख ऋषीच भक्त त्याच्यात घेतलेले. तर ऋषी वेगळे आणि मुनी वेगळे. तर हे मुनी काय करतात, दोन्ही मीमांसेचं श्रवण करून चिंतन करून त्यातला मध घेतात, म्हणजे ते ज्ञान स्वीकारतात. म्हणून ते जणू काही भ्रमर आहेत. अली या शब्दाचा अर्थ भ्रमर. म्हणून बोध मदामृत मुनी अली सेविती, ते दोघे त्यात सेवन करतात. म्हणजे मीमांसेत काय आहे, वेदामधले जे विरोध वाक्य आहेत, वेदामध्ये खूप वाक्य आहेत, या वाक्यांचा परस्पर विरोध परिहार करून त्याचं एक वाक्यता करण्याचं काम ह्या दोन्ही यांनी केलेलं आहे, मीमांसेनी केले. कर्मकांडाच्या भागातला परस्पर विरोध परिहार करून एक वाक्यता करण्याचं काम पूर्वमीमांसेने केलं, आणि ज्ञानकांडाच्या भागातला जो परस्पर विरोध आहे त्याचा परिहार करण्याचं काम उत्तरमीमांसेने केलं. म्हणजे आता या शब्दांनी पूर्वमीमांसा या शब्दाने जैमिनी सूत्र अभिप्रेत आहेत आणि उत्तरमीमांसा या शब्दाने ब्रह्मसूत्र अभिप्रेत आहेत. वेदव्यासाने जी ब्रह्मसूत्र लिहिली 555, मतभेदाने ती कमी अधिक संख्या आहे, आणि जैमिनीने 12 अध्यायामध्ये जी सूत्र लिहिली ती सूत्र बरीच आहेत. पहिल्या पूर्वमीमांसेचे 12 अध्याय आहेत आणि उत्तरमीमांसेचे 4 अध्याय आहेत. पूर्वमीमांसेच्या 12 अध्यायात कित्येक अध्यायांचे 4 पाद किंवा 8 पाद आहेत, आणि उत्तरमीमांसेमध्ये मात्र प्रत्येक अध्यायाचे 4-4 पाद एवढंच आहे. 4 पाद म्हणजे 16 पाद आहेत आणि 4 अध्याय आणि 555 सूत्र असं आहे. तर एवढे हे दोन्ही शास्त्र जे आहेत, या दोन्ही शास्त्रांनी केले काय, तर विरोध परिहार केला. कारण वेदवाक्य ज्या अर्थी सांगतं, वेदात एखादं वाक्य आलंय तर ते उगीच आलेलं नाही आहे. म्हणून वेदाच्या वाक्याची संगती लागली पाहिजे. मग कधी परस्पर विरोध दिसतो, मग त्या विरोधाचं काय कारण आहे, मग ते कुठं कामाला येतं हे याच्यासाठी सांगितलं, ते त्याच्या सांगितलं. जसं एक सोपं उदाहरण मी देतो. मा हिंसा सर्व भूतानी असं एक वेदवाक्य आहे की कुठल्याही भूताची हिंसा करू नये, प्राण्याची हिंसा करू नये, हे झालं सामान्य वेदवाक्य, मा हिंसा सर्व भूतानी. पण काही ठिकाणी अशी परिस्थिती येते की युद्ध करा म्हणून सांगतात, तिथे हिंसा होते की नाही. मग आता हे परस्पर विरोध झाला की नाही, एकीकडे अहिंसा करा म्हणून सांगायचं आणि एकीकडे हिंसा करू म्हणून सांगायचं, आहे की नाही. आता ताईनं माया अन्या देवा विचारेन असंही वाक्य आहे, जे आतताई लोक आहेत त्यांना मारलं पाहिजे, काही विचार करू नये असं सांगितलं. आता हे परस्पर विरोध झाला, याचा परिहार करायचा म्हणजे माहिंसा सर्व भूतानी हा सामान्य नियम झाला. पण विशेष परिस्थितीमध्ये दुष्ट लोकांना मारल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून ते मारलं म्हणजे ती हिंसा होत नाही, असा त्याचा परिहार झाला. म्हणजे ते विशेष परिस्थितीमध्ये सांगितलं. जसं कायद्यामध्ये असतं की नाही, कायद्यासुद्धा असंच असतं, हा सामान्य नियम, नंतर मग कोणत्या कोणत्या परिस्थितीत ते बसतं आणि कोणत्या परिस्थितीत ते बसत नाही, हे मग त्याचे बारीक बारीक कलम येतात की नाही. तर हे एक प्रकारे कायदासुद्धा एक प्रकारे मीमांसाच असल्यासारखा आहे, तो अनेक प्रकारे विचार करून, म्हणून तर त्याचा विचार होतो ना. हे जसं आहे तसं शास्त्रांच्यामध्ये असे अनेक वाक्य येतात परस्पर. कधी सत्यमद म्हणून येतं, खरं बोला हा सामान्य नियम झाला, पण काही ठिकाणी खोटे बोलावं लागतं. भागवतकारांनी काही ठिकाणी खोटं बोलण्याचे पण नियम सांगितले. म्हणजे आता विनोदात नर्म म्हणजे विनोदात खोटं बोललेलं काही पाप लागत नाही, एरवी खोटं बोललं तर पाप लागतं. म्हणजे पण काय सांगितलं की स्त्रीषु नर्म विवाहेचे वृत्त्यर्थे प्राणसंकटे गोब्राह्मण हिंसाया अनृतंस्यात जुगुप्सितम. म्हणजे नर्म म्हणजे काय, विनोद, विवाह म्हणजे विवाह प्रसंगी, त्याच्यानंतर गोब्राह्मण हिंसाया, गाईची हिंसा होत असेल, ब्राह्मणाची हिंसा होत असेल तर ती वाचवण्यासाठी बोललेलं खोटं, हे खोटं होत नाही, अहिंसा. म्हणजे पहिल्यांदा सत्यमवद म्हणून सांगायचं, नंतर हे अधूनमधून हे नियम सांगायचे. मग या नियमांचं काय, हा झाला सामान्य नियम, तो झाला विशेष नियम. अशा प्रकारे विरोध परिहार करत जायचं. कारण कोणाला काय सांगितलंय, आता सगळ्यांना सांगितलंय. म्हणजे आता उदाहरण अजून एक देतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल की गृहस्थ धर्म स्वीकारला, ब्रह्मचर्य ह्याच्यामध्ये प्रपंच सुख नाही, गृहस्थ धर्मात प्रपंचाचं सुख आहे. पण
संन्यास जर स्वीकारला तर ती बायको सुद्धा जवळ ठेवायची नाहीये. जी बायको म्हणजे इतरत्र एरवी कुठली बाई आपल्या जवळ नसून एक गृहस्थ धर्मात एक बाई तुमची हक्काची बाई तुमच्या जवळ असली चालते, पण जी तुमची गृहस्थ धर्मातली बायको आहे ती संन्यास धर्मामध्ये चालत नाही. हे काय झालं? आश्रम म्हणजे काय झाला? अधिकार बदलला, अवस्था बदलली. अवस्था बदलल्यानं धर्म बदलला. नियम जरी समान असला तरी कसं होतं, अवस्था बदलल्याने धर्म बदलत जातो, आहे की नाही? म्हणून कोणत्या परिस्थितीत ते वाक्य सांगितलंय, कुठल्या प्रकरणात सांगितलंय, त्याचा मागचा पुढचा संदर्भ काय आहे आणि कशासाठी सांगितलं, या सगळ्याचा विचार करून मग विचार करून सांगितलेला दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाला मीमांसा म्हणतात. त्या धर्माच्या बाबतीमध्ये म्हणजे कर्म मार्गामध्ये खूप कर्मकांड खूप अवघड आहे, त्याच्यात खूप सूक्ष्मता आहे. त्यामुळं त्यामध्ये परस्पर विरोध जो जो दिसेल तो परिहार करण्याचं काम कोणी केलं? पूर्वमीमांसाने केलं. म्हणून ते एक भगवंताचं एक कान झालं. आणि दुसरं कान आहे उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसा ते ह्याच्यामध्ये एकीकडे भगवंताला अणू म्हणतात, एकीकडे बृहत म्हणतात. अणू बृहत आहे की नाही आपल्याकडे? विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा तो अणू पण आहे बृहत आहे म्हणतात. हे परस्पर विरोध नाही का? स्थूल आहे म्हणतात, सूक्ष्म आहे म्हणतात. हा परस्पर विरोध नाही का? आहे की नाही? मग या विरोधाचा परिहार कसा केला जातो? तर तो अणू या शब्दाने एकदम त्याच्या बुद्धीला खूप सूक्ष्मगम्य आहे म्हणून तो अणू आहे असा अर्थ करायचा. शब्दाचा अर्थ नाही घ्यायचा तिथं. आणि बृहत म्हणजे तो व्यापक आहे, अर्थ नाही व्यापक घ्यायचा. अशा दोन्ही पद्धतीने अणु बृहत स्थूला हा सूक्ष्म स्थूला वगैरे जे आहे हे वाक्य जे आहेत म्हणजे अशा पद्धतीने. किंवा तुकाराम महाराजांनी सुद्धा काय हे म्हणाले ना, तुका आकाशा एवढा अणोरणीयान ती श्रुती झाली. अणोरणीयान महत्व महीयान म्हणजे भगवंताच्या ठिकाणी अणुपेक्षा अणुत्व आणि महत्वापेक्षा महत्व आहे. आता हे जे परस्पर विरोध आहेत हे परस्पर विरोध कशाने पूर्ण होतात, दूर होतात? तर त्या त्या शब्दांचे नेमके कोणत्या परिस्थितीत अर्थ करायचे त्या अर्थाने होतात. म्हणजे मग त्या शब्दांचे वाच्यार्थ इथं घ्यायचा आहे का, लक्ष्यार्थ इथं घ्यायचा आहे का, व्यंग्यार्थ इथं घ्यायचा आहे का, कुठला गुणार्थ घ्यायचा आहे, हे सगळं बघावं लागतं. आणि या सगळ्यांचा विचार त्या दोन शास्त्रांनी केला. म्हणून पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून मुनी लोक जे आहेत ते त्याचा जास्त सूत्रग्रंथांनाच या ठिकाणी शिकले, त्याचाच या ठिकाणी जास्त मुनी लोक ज्ञानाचा फायदा घेतात म्हणजे किंवा ते श्रवण नेहमी करतात. म्हणून त्यांनी बोध मदामृत मुनी अली सेविते. थांबू.